जर लोकांना जर वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्री करायचं तर तुम्ही काय नाही म्हणणार आहात काय? नाही, कसं आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे आमच्या पक्षाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही जातो तर बऱ्याच उमेदवार आता इथे यायला वेळ का झाला तर मध्ये बरेच अडथळे होते. सगळ्यात जास्त पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढल्यावर सगळ्यात जास्त पक्षाच्या अध्यक्षाला लोक भेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात तुम्ही म्हणताय तसे काही लोक सकाळीच एक मला ग्रुप भेटला म्हटले की आमच्या मतदारसंघात लोक म्हणतात की तुतारी घ्या. म्हटलं तुम्ही आता कशात आहात? नाही म्हटले लोक म्हणतायत तुतारी घ्या, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. तर त्यांनी पक्षाचं नाव सांगितलं, मला त्या पक्षाचं काय अवमान करायचं नाही. मी म्हटलं का तुतारी? नाही म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते शक्य आहे. रात्री परस्पर जाहीर केले की तुतारी घेणार आहे मी. तुम्ही दिले की बापू पठारेंनी त्याला जोडून त्यांनी रात्री जाहीर करून टाकले मी तुतारी घेणार आहे. तुम्ही एंट्री दिली का? पॉझिटिव्ह आहात. त्यांनी जाहीर केलं ही तुम्ही मला सांगता हे ह्या क्षणीच मला कळलेलं आहे. ते बघा ना, तेच म्हणतो मी. ते पवार साहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांनी बंडाची भूमिका घेतली का? नाही, असं नाही. तुम्ही बसून प्रश्न विचारा. तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रश्न वाढलेला आहे. पवार साहेबांची महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं राज्य घालवणं ही पवार साहेबांची पहिली प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री कोण होतो याच्यात त्यांचा फार इंटरेस्ट नाही. त्यामुळं पवार साहेब हे आज सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष आमच्यावर आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, या सगळ्यांचं सेंटर सगळ्यांना बोलवणं, सगळ्यांना हे करणं हे पवार साहेब करतात. त्यामुळं अधिक त्यांची ती भूमिका जास्त आहे तशी.